ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ತೆ ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಚಾನಲ್ ಗಮ್ಯ. ಅಯೋಧ್ಯೆಯ ಶ್ರೀರಾಮನ ದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ ಕಡೆ ನಾವು ಹೊರಟಿದ್ದೀವಿ. ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನಲ್ಲಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿದ್ದಿತ್ತು ನಿರಾಲಾ ಚಾಟ್. ಬನ್ನಿ ಚಾಟ್ಸ್ನ ಟ್ರೈ ಮಾಡೋಣ. ಇಲ್ಲಿಂದ ಚಾಟ್ಸ್ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಟೊಮಾಟೊ ಚಾಟ್. ಚಾಟ್ಸ್ ಮುಗಿಸಿ ನಾವಿವಾಗ ಊಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಾಟಿ ಚೋಕಾ ರೆಸ್ಟೋರೆಂಟಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಬಾಟಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿನ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಸ್ಟೈಲ್ ಫುಡ್. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಾರ್ತ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ತುಂಬ ತಿಂತಾರೆ ಇದನ್ನು. ನೋಡೋದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಈ ಥರ ಇರುತ್ತೆ. ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ ಆ್ಯಂಬಿಯನ್ಸ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಫುಡ್ಡು ಕೂಡ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ತಿನ್ನೋದಕ್ಕೂ ಚೆನ್ನಾಗೇ ಇರುತ್ತೆ. ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಮಾಡೋಣ ಬನ್ನಿ. ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮ್ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಗಂಗಾ, ಯಮುನಾ ಮತ್ತು ಸರಸ್ವತಿ ನದಿ ಒಂದಾಗಿ ಗಂಗಾ ನದಿಯಾಗಿ ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತೆ. ಬೋಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮುಂದೆಗಡೆ ಹೋದರೆ ಸಂಗಮ್ ಪಾಯಿಂಟ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. सेपरेट में जाएगा। हाँ सेपरेट जाएगा तो आपको पड़ेगा 5,000 सेपरेट का 5,000। थैंक यू भैया। तुमको लिए स्नानम करना है। ಇನಿಷಿಯಲಿ 5,000 रुपीस ಕೇಳಿದ್ರು, ಇವಾಗ ಪರ್ ಹೆಡ್ 200 रुपीस ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. भैया हम एक जन 200, ओके 4 जन 800। हाँ तुम सवारी बैठाएगा भी बैठाओ भैया। ಹುಷಾರಾಗಿರ್ಬೇಕು ಇವ್ರ ಹತ್ರ. भैया एक जन 200, 4 जन 800। बैठा लेगा। चलिए वो पीछे चलो, इनका बैठा जाओ संजू भाई, वहाँ माँ जी पकड़ो न गिर जाएगा। चप्पल यहाँ हाथ में ले लो, हाथ में हैंड में हाथ हैंड में लो। ले तो भैया आओ। सब बताएगा आप। सुनते चलेगा जब तक बताएगा। जिधर से बैठा है वो किला है पीछे जो है वो राजा अशोक सम्राट का किला है। अशोक सम्राट। राजा अकबर ने इसको कब्जा किया, तब अच्छा। से राजा अकबर का नाम चलने लगा। या अभी भी गूगल में जो लगाते राजा हैं अकबर का नाम ही चलता है। या किला के अंदर कुछ है? किले के अंदर पातालपुरी मंदिर है। पथालपुरी मंदिर। अंदर जाएंगे ना तो गुफे के अंदर में। अच्छा जा सकते हैं? हाँ जा सकता है। फिर उधर से आएगा, ये सामने जो पेड़ दिख रहा है वो दीवार में जी वो गजिन वाला, वो अक्षेवट है। अच्छा ब्रिज, ओके वट ब्रिज। एक इधर है, एक आपका गया में वट वृक्ष। कहीं नहीं है। हाँ। वो राजा दशरथ जो था ना, हाँ उसका पिंडदान राम भगवान इधर किया था। अच्छा इधर हाँ, ये विष्णु संगम। का मुख्य है प्रयाग। जिसका माता पिता सास ससुर नहीं रहता तो इधर पिंडदान भी करते। 4 जगह पिंडदान होते हैं। पहला इधर होते काशी होते, दूसरा और तीसरा आपका गया होते, चौथा होते बद्रीनाथ। इधर करने से विष्णु के मुख में जाते, काशी में करने से नाभि में जाते हैं। हाँ, पिंड प्रदान। और काशी में करने से नाभि में जाते हैं। तीसरा होते गया जी में करेगा तो चरण में जाते हैं। चौथा होते बद्रीनाथ सर कपाली, वहाँ करने से सर पे। सर क्यों? ये जितना ग्राउंड देख रहा है हाँ ये सारा डूब जाता है डूब जाएगा। साथ के महीने में। हाँ भैया टर्म कैसा कहते हैं? अभी ये कब तक डूब जाएगा? अभी ये बाढ़ का सीजन चल रहा है। हाँ। जब 1-1.5 महीने में डूबेगा। अभी ये जो देख रहा है ये यमुना नदी, इसका पानी ग्रीन रहता है। ग्रीन। हाँ अभी ये बाढ़ का सीजन चल रहा है ना, तो इसलिए वाइट हो गया है। अच्छा और ये यमुना नदी आपका इधर से आते पीछे से दिल्ली, मथुरा, वृंदावन, आगरा, चंबल, बेतवा होते जी। हुए इधर से यमुना आती है और इधर प्रयाग में जाके स्थापित होते हैं। इसके आगे जो जाते हैं गंगा नदी है, जो आगे काशी, चल पटना, बिहार, गंगा सागर आते आपका हरिद्वार, ऋषिकेश, कानपुर होते हुए आगे से आते हैं। सरस्वती नदी वो नहीं दिखती, जैसे आप हम बोलता नहीं दिखता वैसे वो भी नहीं दिखता। जैसे हमारे घर में माता बहन होते हैं ना, जी बाल का जुड़ा 3 करते हैं जी और जब कंप्लीट होते हैं तो 2 ही दिखता है। Correct। इनको बोलते वेणी, इनको बोलते त्रिवेणी। तीसरी माता जो नहीं दिखता है
इधर में जो नहाने घूमने के लिए लोग आता है, जैसे आप हम जाता है मंदिर में जी। सत्ता लड्डू पेड़ा चढ़ाता है तब मत्था टेकता है। जी। मुसलमान जाता है मक्का मदीना तो सिंधी सेरा लेके जाता है। उसी तरह ये हिंदू का तीर्थ है प्रयाग। यहाँ जो नहाने घूमने के लिए लोग आता है तो पहले मर्यादा दिया जाता है। मर्यादा में क्या रहता है? नारियल, हल्दी, कुमकुम, अक्षत, फूल, क्या? ये 5 श्रृंगार रहता है, चढ़ा के तब स्नान करना है, खाली चरण नहीं मारते। अच्छा। ಹಾಗೆ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಬೋಟಲ್ಲಿ ಮುಂದೆಗಡೆ ಬಂದರೆ ಈ ನದಿ ಮಧ್ಯನೇ ಈ ಥರ ಒಂದು ಸ್ಮಾಲ್ ಸ್ಪೇಸ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ಡಿಪ್ ಮಾಡ್ಬೋದು. बाबू तेलुगु तमिल कन्नड़। चलो बैठ जाइए, बैठिए। भैया ओम अवेद्र वेद्रुआ त्रुवागतो विवास मरे कुंडिका स्वैभाम शुचि स्वैभा मंत्र शुचि स्वैभा मंत्र पुनातो विष्णु नमः ब्रह्माय नमः गोविंदाय नमो नमः। मंत्र बोलिए ओम श्री श्री ओम ओम श्री श्री नमो गंगे नमो गंगे महागंगे महागंगे महादिवस्य महादिवस्य पल्लवे पल्लवे महते द्वाम महते द्वाम महादेवी महादेवी भागीरथी भागीरथी नमस्तुते नमस्तुते श्री गंगा श्री गंगा श्री यमुना श्री यमुना श्री सरस्वती श्री सरस्वती गंगा महारानी गंगा महारानी इस जन्म में इस जन्म में पूर्व जन्म में पूर्व जन्म में जन्म जन्म में जन्म में जो पातक हो गया जो अपराध हो गया जो अपराध हो गया क्षमा करना क्षमा करना। गंगा माता गंगा माता यमुना माता यमुना माता सरस्वती माता सरस्वती माता हमारी यात्रा को हमारी यात्रा को सफल करना सफल करना। हमारी मनोकामना हमारी मनोकामना पूर्ण करना पूर्ण करना। प्रयागराज में प्रयागराज में त्रिवेणी संगम में त्रिवेणी संगम में श्रावण मास में श्रावण मास में गंगा पूजन गंगा पूजन यमुना पूजन यमुना पूजन सरस्वती पूजन सरस्वती पूजन तीनों माता का 3 माता का 3 श्रीफल 3 श्रीफल ये आपका 3 माता का फल है जो आपको बताया गंगा यमुना सरस्वती। ಗಂಗಾ ನದಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಈ ಥರ ನೀವು ಡಿಪ್ ಮಾಡ್ಬೋದು ಇಲ್ಲಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಮಹಾಕುಂಭಮೇಳ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಿಮ್ಗೇನಾದ್ರು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬನ್ನಿ. ನಿಮಗೆ ಸ್ಕ್ರೀನಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರೋದು ಅಕ್ಬರ್ ಫೋರ್ಟ್ ಅಂತ. ಈ ಫೋರ್ಟ್ ಒಳಗಡೆನೇ ಅದು ಪಾತಾಳೇಶ್ವರ ಟೆಂಪಲ್ ಇರೋದು. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಪಾತಾಳೇಶ್ವರ ಗುಹೆ ಒಳಗಡೆಗೆ ಬಂದರೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ಶಿವ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ ಇದೆ, ಶನಿ ಮಹಾತ್ಮಂದು ಒಂದು ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಹನುಮಾನ್ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಮೇಯ್ನಾಗಿ ಅಕ್ಷಯವಟ ಇದೆ. ಈ ಮರಕ್ಕೆ ಸಾವಿಲ್ಲ ಅಂತ ನಂಬ್ತಾರೆ. ब्रह्मा विष्णु महेश कहते हैं करनी करा तो करके क्यों पछताए, और बोया पेड़ बबूल का तो आम कहाँ से खाए। जैसा कर्म रखते हैं हम लोग वैसा फल मिलता है। ऊपर में आएंगे, चरण छुएंगे, मत्था टेकेंगे, मत्था टेकने का यहाँ महापुर है। यही 4 युग का अमर पेड़ है। ಸಂಗಮ್ ಪಾಯಿಂಟಿಂದ ಹಾಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆಗಡೆ ನಡ್ಕೊಂಬಂದರೆ ನೀವು ಬಡೆ ಹನುಮಾನ್ ಟೆಂಪಲ್ನ ರೀಚ್ ಆಗ್ತೀರಾ. ಈ ಟೆಂಪಲ್ ಭಾರಿ ವಿಶೇಷತೆಯಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಬಿಕಾಸ್ ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಾನ್ ಮಲಗಿರ್ತಾರೆ. ಈ ಥರ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂನ ನೀವೆಲ್ಲೂ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಿಗಲ್ಲ. ಬನ್ನಿ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋಣ. ಈ ಸ್ಟ್ಯಾಚ್ಯೂ 20 ಫೀಟ್ ಉದ್ದ ಇದೆ, 8 ಫೀಟ್ ಅಗಲ ಇದೆ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ಈ ಥರ ಹನುಮಾನ್ ಎಲ್ಲೂ ಸಿಗಲ್ಲ ನೋಡೋದಕ್ಕೆ. ಪುರಾಣಗಳ ಪ್ರಕಾರ ಹನುಮಾನ್ಜಿ ಇಲ್ಲಿ ರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಜನ ಬಿಲೀವ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಇವಾಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಲುಪೆ ಶಾಂಕರಿ ದೇವಿ ಶಕ್ತಿಪೀಠಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ಅಷ್ಟಾದಶ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಸತೀದೇವಿಯ ರೈಟ್ ಹ್ಯಾಂಡ್ನ 4 ಫಿಂಗರ್ಸ್ ಬಿದ್ದಿದೆ ಅಂತ ಜನ ನಂಬ್ತಾರೆ.
ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೀವು ಒಂದು ಐಡಲ್ನ ಇಟ್ಟು ಪೂಜೆ ಮಾಡೋದನ್ನೇ ನೋಡಿರ್ತೀರ. ಬಟ್ ಈ ಶಕ್ತಿಪೀಠದ ವಿಶೇಷತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ತೊಟ್ಟಲ್ನ ದೇವರು ಅಂತ ಭಾವಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣದೊಳಗಡೆ ನೀವು ನವದುರ್ಗಾ ಮಾತೆಗಳ ಐಡಲ್ಸನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಆ ಟೈಮ್ ಶಾರ್ಟೇಜಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಬೌದ್ಧ ಗಯಾಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಸ್ಟೇ ಟ್ಯೂನ್ ಟು ಚಾನಲ್ ಗಮ್ಯ ಆ್ಯಂಡ್ ಟ್ರಾವೆಲ್ ವಿತ್ ಅಸ್.